नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं मॅथ्स इन्स्पिरेशन या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. तर पहा, आपले पर्सेंटेजचे 4 व्हिडिओ ऑलरेडी या चॅनलवर अपलोडेड आहेत, बरोबर आहे. त्याच्यानंतर हा 5वा व्हिडिओ आहे आणि तुम्हाला थंबनेल पाहून समजलं असेल की आपल्याला या व्हिडिओमध्ये काय घ्यायचं आहे. या व्हिडिओमध्ये काय घ्यायचं आहे तर एक अपूर्णांक आहे ज्याच्या अंशात जर काही % वाढ झाली किंवा छेदात काही % वाढ झाली तर तो अपूर्णांक का होईल, बदलेल. ठीक आहे, तर तो अपूर्णांक बदलल्यानंतर काहीतरी बनतो. तर मग मूळचा अपूर्णांक आपल्याला काय करायचा आहे, शोधायचा आहे. कारण मूळचा अपूर्णांक आपल्याला माहीत नाही, मूळचा अपूर्णांक माहीत नाही, पण अंशात काहीतरी % वाढ झाली आणि छेदात काहीतरी % वाढ झाली तर त्याच्यानंतर एखादा अपूर्णांक बनला किंवा अंशात काहीतरी कमी झाली, छेदात काहीतरी कमी झाली, एक नवीन अपूर्णांक बनला, तर मूळचा अपूर्णांक शोधणे. अशा पद्धतीचे काय आहेत हे प्रॉब्लेम आहेत. आणि अशा पद्धतीचे प्रॉब्लेम वारंवार आपल्या पोलीस भरती असो किंवा इतर कोणतेही पेपर असोत, वारंवार विचारला जाणारा प्रश्न म्हणजे अशा पद्धतीचे आहेत. ठीक आहे, तर पहा, प्रश्न वाचून घ्या, पहिले तुम्हाला समजून येईल. एका अपूर्णांकाचा अंश 15% ने वाढविलाय, काय वाढविला, व छेद 8% ने कमी केलाय. का केलाय, कमी केलाय, तर तो अपूर्णांक किती बनताव, 15/16. तर मूळचा अपूर्णांक कोणता, तर पकडा, गृहीत धरा, का करायचा आहे, मूळचा अपूर्णांक समजा x/y, काय x/y, x/y का करायचं आहे आपल्याला, फाइंड आउट करायचं आहे. x/y काउंट केलो मी, कारण पहा, x म्हणजे का गृहीत धरतो, अंश, आणि y म्हणजे छेद, म्हणजे अंश आहे आणि छेद आहे, म्हणजे हा काय अपूर्णांक आहे. अपूर्णांक म्हणजे का, ज्याच्यात अंश आणि छेदाचा उल्लेख असेल तो म्हणजे अपूर्णांक. तर आपण आपला अंश काय इथं x आणि छेद काय y. आता पकडा, आता मी समजा हा x म्हणजे स्वतःमध्ये 100% आहे, x म्हणजे स्वतःमध्ये काय 100% आहे. आता मला सांगा, जर तो 15% ने वाढला, x 100% आहे म्हणजे पहा, जसा पकडा 100 आहे, समजा हा 100 आहे, मी अंश पकडत आहोत 100. जर हा 100 15% ने वाढला तर किती होईल, 100चा 15% 15 आणि वाढला 15%, म्हणजे 100 मध्ये 15 का होतील, ॲड. म्हणजे पहा, 100चा 15% किती होईल, पहा 15%, पर्सेंटचा अर्थ 1/100, 100 कटला म्हणजे किती झाला 15. पहिली संख्या किती होती 100, 15 न वाढली म्हणजे किती झाला 115. हा ॲड होईल ना याच्यात, म्हणजे किती झाला 115. म्हणजे कोणतीही संख्या जर 100% पकडलो, त्याचा 15% वाढल्यावर तो किती झाला 115. आता तसाच पहा, हा x आहे, याला मी 100% पकडलो, जर x 15% वाढला तर हा स्वतःचा 115% नाही बनेल का, राईट. जर x स्वतःचा 15% वाढला तर तो 115% नाही बनेल, बनेल. त्याच्यानंतर पहा y आहे, आता y मध्ये काय होत आहे, 8% कमी होत आहे. आता मला सांगा, मी y जर 100% पकडलो, 8% कमी होत आहे, तर तो 92% नाही झाला, किती झाला 92%. म्हणजे पहा, 100 मधून 8 गेले 92, म्हणजे 100% तो होता y 100% होता, 8% कमी झाला तर तो किती झाला 92%, म्हणजे y किती झाला 92%, राईट. आता पहा, जेव्हा x 15% वाढतो म्हणजे स्वतःचा 115% होतो, y 8% कमी होतो म्हणजे स्वतःचा 92% राहतो. 100% होता तो, 8% कमी झाला, राहिला 92%. हा 100% होता, 15% वाढला, झाला 115%. असा झाल्यानंतर तो अपूर्णांक 15/16 बनतो. किती बनतो, 15/16. आता पहा, आता सॉल्व करा, हा पुसून घेऊ आपण. ठीक आहे, तुम्हाला समजलं असेल की 15% कसा वाढला आणि 8% कसा घटला. ठीक आहे, जर नाही समजला तर याच्यानंतर आपण पुन्हा प्रॉब्लेम घेणार आहोत, तर त्याच्यातून तुम्हाला अजून काय होईल, तो कन्सेप्ट क्लिअर होईल. ठीक आहे, तर पहा, आता पहा, हा मला सांगा, हा गुणाकारात आहे, प्लस जर राहिला असता तर पर्सेंटेज कटला नसता, पण इथं गुणाकार आहे, त्याच्यामुळे आपण पहा पर्सेंटेज हा आपण कधी काटतो, तर इथं प्लस किंवा मायनस असेल तर आपला हा कटणार नाही, पण इथं काय गुणाकार आहे तर आपला पर्सेंटेज का होईल, कॅन्सल. आता करायला x गुणिला 115, x गुणिला 115 आणि y गुणिला 92, इकडे करायला 15/16. आता पहा, हा छेदात आहे, इकडे गेल्यावर कुठं जाईल, अंशात, म्हणजे इथं का बाकी राहील x/y, आणि हा अंशात आहे, इकडे गेल्यावर का होईल छेदात, बाकी राहिला x/y. 15 गुणिला 92 आणि इकडे का होईल 16 गुणिला 115. आता पहा, भाग द्या, 5 23 115, 5 तिरी 15, 5
23 115 5 तिरी 15 आणि इथं का होईल 4 चो 16 4 23 92. पहा 92 मध्ये जर 4 न भाग दिला तर 23 येते. 115 मध्ये जर 5 न भाग दिला तर 23 होते. पहा 15 ने 115 आहे, 5 5 आहे म्हणजे 5चा भाग जाईल, कारण 5ची कसोटी काय आहे, जर एकक स्थानी 5 किंवा 0 असेल तर 5चा भाग जातो, 5 किंवा 0 असेल तर 5चा भाग जातो. म्हणून मी 115 आणि 15 मध्ये कितीचा भाग दिलो 5चा. 5 तिरी 15 आणि 115 भागीला 5 केले तर 23 येते. वरही 5 न भागलो, खाली 5 न भागलो. आता याचं झालं. आता इथं पहा, इथं 2 आणि 6 आहे, बरोबर आहे. आता इथंही 4चा भाग जाते, इथंही 4चा भाग जाते, बरोबर आहे. म्हणून मी इथंही 4 न भागलो तर 23 आला, इथं 4 न भागलो तर 4 आला. आता पहा 23 आता का राहील, हा 23 कटला, अंशात आणि छेदात कट झाला. आता वर का राहिला 3, खाली किती राहिला 4. म्हणजे तुमचा अपूर्णांक का होता, हा मूळचा अपूर्णांक झाला. किती होता 3/4. किती होता 3/4. ज्याच्या अंशात वाढ झाली, छेदात वाढ झाली, तो 15/16 बनला होता, जो आपण मूळचा अपूर्णांक शोधला. किती 3/4. ठीक आहे. याच्यानंतर पहा, आता मी तुम्हाला शाब्दिक उदाहरणं कशा पद्धतीने विचारते समजला, बरोबर आहे. शाब्दिक उदाहरण आता मी एक्झाम्पल म्हणून घेतो. पहा जर समजा तुमचा मूळचा अपूर्णांक x/y आहे, जो की शोधाचा आहे. का करायचा आहे, शोधाचा आहे. समजा अंशात वाढ झाली, वाढ मी अशा पद्धतीने दर्शवतो. अंशात वाढ झाली किती %? 25%. किती %? 25%. हा मी असाच लिहित आहो, ठीक आहे, उदाहरण तुम्हाला समजवण्यासाठी. पण तो शाब्दिक उदाहरण कशा पद्धतीने राहील, अशा पद्धतीनं. तुमच्याजवळ एक सॅम्पल लिहून ठेवा. त्याच्यानंतर याच्या म्हणजे जे हे एक्झाम्पल आहेत किंवा तुम्हाला समजण्यासाठी मी हे एक्झाम्पल घेतो, ठीक आहे. शाब्दिक उदाहरण अशा पद्धतीने राहील. अंशात किती वाढ झाली 25%. छेदात वाढ झाली, समजा छेदात किती % वाढ झाली 20%. किती %? 20%. तर नवीन अपूर्णांक तयार होतो. नवीन अपूर्णांक तयार होतो 5/8. किती 5/8. तर तुमचा मूळचा अपूर्णांक शोधायचा आहे. कोणता अपूर्णांक? मूळचा अपूर्णांक. आता हा प्रॉब्लेम इथं कसा लिहिल, एका अपूर्णांकाचा अंश 25% ने वाढला व छेद 20% ने वाढला तर तो अपूर्णांक 5/8 होतो. तर मूळचा अपूर्णांक शोधा. ठीक आहे. आता आपण हा सोडवून पाहायचा प्रयत्न करू. आता मला सांगा मूळचा अपूर्णांक काय होता x/y. किती % वाढ झाली 25%. कोणतीही गोष्ट पहिले का राहते 100%. कशी 100% राहते? आता मला सांगा ना, माझ्या क्लासची जर पटसंख्या 100 आहे किंवा 50 आहे, माझ्या क्लासची पटसंख्या किती आहे 50 आहे, 50च्या 50ही विद्यार्थी माझ्या क्लासमध्ये हजर आहेत, मी का म्हणेन माझ्या क्लासची आज उपस्थिती 100% आहे. ठीक आहे. माझ्याकडे 10-15 एकर जमीन आहे, 15 एकर जमीन आहे, मी 15च्या 15 एकर जमीन विकलो तर मी का म्हणेन माझी 100% जमीन मी का केलो विकलो. तर मी का करत आहो, म्हणजे हा जो x आहे याला का गृहीत धरत आहो 100%. जर याच्यात 25% वाढ झाली तर हा 125% नाही बनला का, बरोबर आहे. त्याच्यानंतर पहा छेदात का होता 20% वाढ होता. हे पहा वाढचा चिन्ह दर्शवलं आम्ही. वाढ किती होत आहे 20%. म्हणजे y का बनता 120%. आणि असा झाल्यानंतर जो अपूर्णांक चेंज होत आहे तो किती बनत आहे 5/8. आता पहा गुणाकारात आहे, पर्सेंटेज कॅन्सल. म्हणजे काय आला x गुणेला 125 आणि y गुणेला 120 म्हणजे काय आला 5/8. बरोबर आहे. आता पहा का होत आहे, हा छेदात आहे इकडे गेल्यानंतर अंशात आणि हा अंशात आहे इकडे आल्यावर छेदात. म्हणजे का राहिला x/y म्हणजे किती होता 5/8 आणि हा का जाईल 120 आणि खाली किती येईल 125. बरोबर आहे. आता पहा 8-15 120, 15चा पाडा म्हणा 15-8 120, पण मी 8 न भागत आहो 120 लिहित किती येईल 15 आणि 5-25 125. 5-25 125 म्हणजे 25-5 125, 5-1 5, 5-25 125. आता किती याला 15/25 लिहा 15/25. आता काय होईल 5-3 15, 5-5 25 म्हणजे उत्तर किती आला 3/5. म्हणजे मूळचा अपूर्णांक किती होता 3/5. त्याच्यात जर 25% वाढ केला आणि अंशात 25% आणि छेदात 20% वाढ केला तो किती बनला 5/8. आणि त्या आपण x/y ची व्हॅल्यू कशी शोधलो 3/5. जर तुम्हाला अजून समजायचं असेल तर आपण का करू पुन्हा एखादा एक्झाम्पल घेऊ. पहा एक्झाम्पल पहा. समजा
हा एक आपला पहिला प्रॉब्लेम होता, ठीक आहे, तो लिहून घ्याल. त्याच्यानंतर अशा पद्धतीनं लिहाल, ठीक आहे. समजा एक अपूर्णांक आहे तुमचा x/y, ठीक आहे, तो आपल्याला काय करायचा आहे, शोधायचा आहे, जो मूळ अपूर्णांक आहे. त्या मूळ अपूर्णांकात जर समजा वाढ झाली अंशात जर वाढ झाली 25%, अंशात वाढ किती झाली 25%, आणि छेदात वाढ झाली, छेदात वाढ नको करा, कमी करा, ठीक आहे, कमी किती झाली 15%, 15%ची काय झाली, कमी झाली. तर आपल्याला काय शोधायचा आहे, मूळचा अपूर्णांक शोधायचा आहे. अंशात वाढ झाली आणि छेदात वाढ झाली, तर मूळ अपूर्णांक कोणता, नाही नवीन अपूर्णांक एक तयार झाला. नवीन अपूर्णांक कोणता तयार झाला, नवीन अपूर्णांक समजा तो आहे 4/7. किती, 4/7. नवीन अपूर्णांक कोणता तयार झाला, 4/7. तर आपल्याला काय शोधायचा आहे, मूळचा अपूर्णांक कोणता. तर पहा आता आपला मूळचा अपूर्णांक कोणता आहे, x/y. आपण हा गृहीत धरला की ज्याच्यात अंश आहे आणि छेद आहे असा कोणताही, तुम्ही x न yच पकडले पाहिजे असं आहे का, a/b पकडू शकतो मी, c/d पकडू शकतो, पण आपल्याला x/y सवय झाली आहे, ठीक आहे, x ची, त्याच्यामुळे x/y. आता पहा किती टक्के वाढ झाली अंशात, 25%. तो किती राहते ओरिजिनल, 100%, म्हणजे किती झाला 125%. आता याच्यात y मध्ये काय झाली आहे, वाढ झाली आहे का कमी झाली आहे, कमी झाली आहे, म्हणजे 15% कमी, म्हणजे 100% ओरिजिनल आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर 15% कमी म्हणजे तो किती झाला 85%, राहिला किती 85%. असं झाल्यावर तो नवीन अपूर्णांक तयार होते किती, 4/7. आता पहा कसा कराल, पर्सेंटेज कटला. आता x/y राहिला, हा 85 इकडे गेला, म्हणजे 4 गुणिला 85, हा इकडे आला, म्हणजे छेदात आला 7 गुणिला 125. आता पहा काटकूट करा, जितका काटकूट होते तितका काटकूट करा, मग गुणाकार जो करून तो तुमचा उत्तर येते तो उत्तर आहे, ठीक आहे. 5×17 85, म्हणजे 17×5 85 होते, 5×25 125. आता काय येत आहे, 17×4 68 आणि 25×7 175, म्हणजे तुमचा उत्तर किती आला, 6×8 14, 7×5 12 13, म्हणजे याच्यात भाग जात नाही, म्हणजे 68/175. तुमचा मूळचा अपूर्णांक किती होता, x/y 68/75, ज्याच्यात 25% वाढ अंशात आणि छेदात 15% कमी केल्यावर तुमचा अपूर्णांक बनत होता 4/7, म्हणजे मूळचा अपूर्णांक काय झाला 68/175. समजला. या 3 उदाहरणावरून, किती उदाहरण घेतला, 1 2 आणि 3, या 3 उदाहरणावरून कदाचित तुम्हाला हा अंशात वाढ आणि छेदात वाढ कशा पद्धतीने होते आणि एक नवीन अपूर्णांक कशा पद्धतीने तयार होतो, मूळचा अपूर्णांक आपण कशा पद्धतीने शोधतो हे समजलं असेल, ठीक आहे. आणि असेच नवनवीन कन्सेप्ट तुम्हाला जर शिकायचे असतील आणि असेच पूर्ण चॅप्टर आपण इथं कव्हर करणार आहोत, हळूहळू कव्हर करू, पण पूर्ण चॅप्टर आपले इथं कव्हर होतील, ठीक आहे. त्याच्यामुळं अशा नवनवीन चॅप्टरसाठी तुम्ही आमच्या या चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, ठीक आहे. धन्यवाद.